शहादा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक लाच घेताना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार पथकाने शहादा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला 2,50,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/2026 अन्वये कलम 7(7)(अ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित 2018 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित गोवर्धन भावसार वय 43, नेमणूक कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती शहादा जिल्हा नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार ग्रामपंचायत अधिकारी वय 42 वर्ष असून त्यांच्या कार्यकाळातील चौकशी अहवालाबाबत अनुकूल अभिप्राय देण्यासाठी आरोपीने 2,50,000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्यानुसार 23 फेब्रुवारी 2026 रोजी शहादा येथील हॉटेल स्पाइस अँड ग्रिल जवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास लोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील व पथकाने केली. तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँटी करप्शन कार्यालयाशी संपर्क साधावा. जिंजर क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोळी.